मित्रांनो, मला अशा मुलांचे कॉल आलेले की सर आम्ही 12वी मध्ये टॉपर होतो, टॉप केलं होतं, पण इंजिनिअरिंग मध्ये कन्फ्युजन होतंय, टॉप होईल की नाही, कारण छोटं सेमिस्टर, आमची एक्झाम जवळ आली, अजून प्रिपरेशन झालं नाही किंवा अभ्यास करतो पण तो कॉन्फिडन्स येत नाहीये आणि आम्हाला आमचं टॉपर पद पण घालवायचं नाही. तेव्हा आम्ही वर्गात टॉप मध्ये होतो, 80-90च्या वरती मार्क होते. आता असं वाटतंय ऍटलीस्ट सीजीपी 8च्या वरती जाईल की नाही, की 5-6 मध्येच येईल. सो मित्रांनो, अशा जर तुम्हाला अडचणी येत असतील तर 12वीत तुम्ही टॉपर होते, खूप चांगले मार्क घ्यायचे, पण इंजिनिअरिंग हा डिफरंट. सो इंजिनिअरिंग मध्ये कसं टॉप करता येईल, राहिलेल्या 15 दिवसात चांगला अभ्यास करून कसं आपण वर्गात टॉप करू शकतो, हे मी तुम्हाला व्हिडिओत क्लिअर करणार आहे. मित्रांनो, फर्स्ट इयर 2024 पॅटर्नची जी तुमची एक्झाम आहे ना, या एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर करताय. सो याच्यामध्ये तुम्हाला आता मी थोड्या बारीक बारीक गोष्टी सांगतो, या समजून घ्या, फॉलो करा. नक्की तुम्ही राहिलेल्या दिवसांमध्ये सुद्धा ऍटलीस्ट क्लासमध्ये वर्गात तरी टॉपर करणार. यावेळी वर्गात टॉप केलं तेच फंडे फॉलो करा, नेक्स्ट सेमला कॉलेजमध्ये टॉप करा. सो बघा, पहिलं तर आहे, तुम्हाला माहिती का 12वी आणि इंजिनिअरिंगच्या सेमिस्टर मध्ये काय डिफरन्स आहे. 12वीला तुमचं पुस्तक असायचं एवढं आणि ते चालायचं पूर्ण एक वर्षभर. काही काही कॉलेजेसमध्ये आधी 2-3 महिने आधीच 12वी सुरू व्हायची, म्हणजे 14-15 महिने तुम्ही 12वीला एक पुस्तक वाचायचे, छोटंसं पूर्ण इयरली पॅटर्न असायचं. आता इथे उलट आहे ना, आता एवढं मोठं पुस्तक आणि वेळ किती आहे, 2 ते 3 महिने. हा डिफरन्स आहे. 12वीला तुम्हाला हार्डली 4च सब्जेक्ट होते, पीसीएमबी, बाकीचे सोपे होते. इथे 5-5 सब्जेक्ट प्रत्येक सेमला, वरून टर्म वर्क, सबमिशन, एवढ्या सगळ्या गोष्टी. मग एवढा सगळा डिफरन्स असल्यावर कसं क्लिअर होणार. 12वी पर्यंत नापास कोणीच होत नव्हतं. इथे बॅकलॉग आणि वायडी हे कॉमन आहे. सो मित्रांनो, हा इंजिनिअरिंग मध्ये 12वी मधला मेन डिफरन्स आहे. मग आता जो 12वी सारखा जर डिफरन्स आहे अभ्यासक्रमामध्ये, तर 12वी सारखा सेफ अभ्यास करून इथे चालेल का? ऑब्व्हियसली नाही, कारण इथला सिलेबस वेगळा आहे, प्रकार वेगळा आहे. 12वीला वर्षभर अभ्यास करून टॉप केलं होतं तुम्ही, इथे ते 3-3.5 महिन्यात करायचंय. 12वीला सबमिशन बिमिशन काही नव्हतं, विषय 4च होते, इथे 5 विषय, सबमिशन बिमिशन सगळं मॅनेज करायचंय. ह्याच्यासाठी 12वीचा स्टडी पॅटर्न इथे चालणार नाही, इथे वेगळ्या पॅटर्नने आपल्याला स्टडी करावं लागेल. सो हा डिटेल स्टडी पॅटर्न तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर मी मागे आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकला होता, तो बघून घ्या. प्लेलिस्ट चेक करा, यू कॅन टॉप प्लेलिस्ट आहे, ओके. त्यात बघा तुम्ही खूप साऱ्या तुमच्या एफईच्या टॉप करण्या रिलेटेड मी व्हिडिओ दिल्या ना, त्या फॉलो केल्या ना, तुम्हाला फायदा होईल. तरी मी तुम्हाला डिटेलमध्ये न सांगतो, थोडं शॉर्ट मध्ये सांगतो की कसं करायचं. अजूनही आपण टॉप करू शकतो, यस, पण याच्यासाठी तुम्हाला आयडियाज काय लावायच्या. 12वीला आपण डिटेल स्टडी करायचो, वेळ खूप जास्त होता, आता वेळ कमी आहे, म्हणून इथे डिटेल स्टडी न करता राहिलेल्या वेळामध्ये तुम्हाला फक्त इम्पॉर्टंट टॉपिक्सवर काम करायचंय. आता इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठे भेटतील? कॉलेजचे टीचर देऊ शकता, क्लासेसचे टीचर देऊ शकता, यस. सो जे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत तेच करा. जे एक्स्ट्रा आहे ना ते स्किप करा, कारण एवढा वेळ इथे नसतो. सगळं करत बसले तर अख्खं सेमिस्टरने वर्ष संपेल, तरी ते एवढं जाड पुस्तक संपणार नाही. सो जे इम्पॉर्टंट आहे ना त्याच्यावर काम करा. बघा, तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, तुम्ही नक्की टॉप करा. नेक्स्ट आहे असाइनमेंट. ज्या ज्या कॉलेजमध्ये असाइनमेंट दिल्या होत्या, 90% टीचर्स असाइनमेंट फक्त तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन मस्ट देतात. ते तुम्हाला फक्त त्यावेळी सांगत नाही, कारण तेव्हा त्यांची अपेक्षा असते की याने व्यवस्थित अभ्यास करावा. पण मी रिअलिटी सांगतो, असाइनमेंट ह्या तुम्हाला दिल्या असतील ना, त्या करा, त्या वाचून काढा. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन भरपूर कव्हर झालेले असतात. नेक्स्ट येतं PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. इंजिनिअरिंग मध्ये 12वी मध्ये हा फंडा नव्हता, पण इंजिनिअरिंग मध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हा फंडा खूप चालतो. लिहून घ्या. प्रिव्हियस इयरचे जर 5 पेपर तुम्ही तोंडपाठ केले ना, ऍटलीस्ट तुम्ही खूप पहिल्या 10 मध्ये तर आरामात येशाल. आणि PYQ करून इम्पॉर्टंट क्वेश्चन थोडी प्रॅक्टिस केली तर मग वर्गात पहिले येशाल. मित्रांनो, हे PYQ तुम्ही म्हणशाल सर अवेलेबल नाहीये. 2019 आणि 2024 पॅटर्न मध्ये थोडासा डिफरन्स आहे, 5-10 टक्क्याचा. सो 2019 पॅटर्नचे प्रश्नपत्रिका रेफर करा, तरी तुमचं PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं काम होऊन जाईल. त्या परफेक्ट करा, इथे तुम्हाला टॉप करायला संधी भेटेल. नेक्स्ट येतं कॅल्सी. इंजिनिअरिंग मध्ये कॅल्सी खूप चालतो. कॅल्सी नसेल तर स्वतः मॅन्युअली करायला गेले नाही जमणार. तुम्ही म्हणता सर आम्हाला तर कॅल्सी येतो, कॅल्सीच्या ट्रिक शिका. रेग्युलर कॅल्सी वापरायला वेळ जातो, ट्रिकने वेळ कमी वेळात पेपर कव्हर होतो. सो ट्रिक शिका. ट्रिकने काय होईल, तुम्हाला पटापट वेळ कमी लागेल आणि पटापट कॅल्क्युलेशन होतील. सो इंजिनिअरिंगच्या प्रत्येक विषयानं, जसं तुमचा BEE आहे, M1 आहे, मॅट्रिक्स वगैरे, कॅल्सीत सॉल्व्ह होता. BEE मध्ये भरपूर अँगल, त्याच्या अँगल काढायला डायरेक्ट कॅल्सीत येतात, इक्वेशन डायरेक्ट कॅल्सीत सॉल्व्ह होता, मेकॅनिक्सच्या इक्वेशन्स. त्यासाठी कॅल्सीच्या ट्रिक शिकून घ्या, पटापट तुमचं काम होऊन जाईल. टाइम मॅनेजमेंट. टाइम साठी काय करा, या रिलेटेड सुद्धा मी मागच्या रविवारी एक डिटेल व्हिडिओ दिला होता की टाइम टेबल कसं पाहिजे. यस,
तो डिटेलमध्ये बघायचा असेल तो व्हिडिओ बघा. इथे मी शॉर्टमध्ये सांगतो की रोज तुम्ही 3 तासाचा 3 स्लॉट करा. म्हणजे 9 तास स्टडी करायचं, सकाळी 3 तास, नंतर दुपारी 3 तास, सायंकाळी 3 तास आणि संध्याकाळी झोपताना 1 तास. या 9 तासाची रिव्हिजन या 3 स्लॉट मध्ये स्टडी करा. म्हणजे काय होईल, प्रत्येक स्लॉट मध्ये 1-2 तासाचा गॅप जाईल, कंटाळाही येणार नाही आणि बरोबर 3 विषय सोबत चालतील. सो आठवड्याभर 3च विषय घ्या, 3 विषय संपून टाका. पुढच्या आठवड्यात पुढचे 3 विषय घ्या, 2 विषय घ्या, 3 आणि 2 5. या पद्धतीने जा, जेणेकरून तुम्हाला इझिली टाइम मॅनेजमेंट होईल आणि सब्जेक्ट क्लिअर होईल, स्कोरिंग होईल. तरी डिटेलमध्ये ती मागची व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला अजून क्लिअरिटी येईल मित्रांनो. आणि लास्ट आहे कॉन्सेप्च्युअल लर्निंग. इंजिनिअरिंग मध्ये रट्टा मारून गेली तर फेलच होशाल, मार्क सुद्धा भेटत नाही. काही फेकाफेक केली भेटत नाही. इंजिनिअरिंग मध्ये कॉन्सेप्च्युअलच आन्सर लागतं. सो स्टँडर्ड आन्सर काय पाहिजे यासाठी मॉडेल क्वेश्चन पेपर्स बघा, या स्टँडर्ड सोल्युशन पेपर बघा, जेणेकरून तुम्हाला स्टँडर्ड आन्सर काय पाहिजे हे कळेल आणि तुम्ही नक्की टॉप कराल. सो फंडामेंटल सांगितलं, इम्पॉर्टंट क्वेश्चन, असाइनमेंट, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, कॅल्सी-ट्रिक्स, टाइम मॅनेजमेंट आणि कॉन्सेप्ट या गोष्टी फॉलो केल्या तर नक्की 12वी नंतर इथे सुद्धा हे इंजिनिअरिंगचे वे आहे. 12वीचे वे थोडे वेगळे होते, लेंदी होते, शॉर्टकट वे, यांनी तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये टॉप कराल. मित्रांनो, एक लास्ट ऍडिशनल बोनस पॉइंट तुम्हाला देऊन देतो की हा अभ्यास करता करता तरी तुम्हाला वाटतंय शुअर शॉट तुम्हाला टॉप करायचंच आहे, तर नक्की तुम्ही पर्पल हॅट आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. पर्पल हॅट ऍप्लिकेशन मध्ये मी सगळ्या विषयांचे, तुमच्या फर्स्ट इयरच्या प्रत्येक विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस दिले. कोर्सेस कॉलेजमध्ये समजलं नसेल ना, कोर्सेस मध्ये हिंदीत शिकवलंय हो, मराठी हिंदीमध्ये आपल्या भाषेत समजून घ्यायचं. नाही समजलं 2-3 वेळा रिवाइंड करून बघा, फास्ट फॉरवर्ड करून बघा, सगळे ऑप्शन दिले. डेटा कमी जास्त बघून बघा, जेणेकरून तो कोर्सेस समजला की लगेच तिथे नोट्स आहे, पुस्तक बाजूला ठेवा, शॉर्ट नोट रेफर करा. इम्पॉर्टंट त्याच्यात दिलंय ते इथे कव्हर होऊन जातं. असाइनमेंट मधले IMP क्वेश्चन ते पर्पल हॅट ऍप मध्ये दिले. प्रत्येक युनिटवर IMP क्वेश्चन दिले जे पुस्तकात नसतात, ते करा. नंतर कॅल्सीच्या ट्रिक्स आम्ही दिल्या आहेत, त्या कव्हर करा. आणि विदिन टाइम तुमचा अभ्यास कंप्लीट होऊन, जो अभ्यास तुम्हाला 15 दिवस जाणार आहे, पर्पल हॅट ऍप सोबत रेडी जेवण आहे, ते फक्त जेवायचंय, बनवत बसू नका. आता बनवायची वेळ नाहीये, आता वेळ आहे की जे जेवण रेडी आहे ते घ्या, जेवण पोट भरा, कामाला लागा. तसं आहे. सो या वेळी गेले, ऍप्लिकेशन वर गेले तर तुम्ही गॅरंटेड 100% गॅरंटेड तुम्ही टॉप करशाल. मित्रांनो, अजून काही डाऊट असले कमेंट बॉक्स मध्ये लिहा. पर्पल हॅट ऍप्लिकेशन, व्हिडिओ लेक्चर, कोर्सेस, फ्री लेक्चर बघायचे असेल तर ऍप्लिकेशन मध्ये 15-15 मार्काचे फ्री लेक्चर, डेमो लेक्चर बघा. आवडलं तर सबस्क्राईब करा, एकदम ऑफर्डेबल आहे. डाऊट असेल आम्हाला कॉल करा, खाली नंबर आहे. आणि या वर्षी लक्षात ठेवा, आपण 12वीला टॉपर होतो, आता फर्स्ट सेमिस्टरला टॉपर झालोच पाहिजे. या विषयाने कामाला लागा, बघा तुम्ही गॅरंटेड टॉप करशाल.